जालना जिल्हाधिकारी कार्यालयातून रस्ता सुरक्षा अभियानास आजपासून सुरुवात। जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी दरम्यान राबवले जाणार रस्ता सुरक्षा अभियान। आज जनजागृती रॅलीनं अभियानाची सुरुवात। आज दिनांक 1 रोजी गुरुवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात रस्ता सुरक्षा अभियानास आजपासून सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानाची सुरुवात आज जनजागृती रॅलीनं करण्यात आली आहे। रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे, तसेच नियम न मोडता सुरक्षित आणि सुखकर प्रवास करावा। या उद्देशानं दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे। याच अनुषंगानं यंदाही 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात येणार आहे। आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहतूक नियमांविषयी जनजागृती रॅलीला रवाना केले। या 31 दिवसांच्या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून नागरिकांना वाहतूक नियमांचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या रॅलीमध्ये जालना जिल्ह्यातील मोटार प्रशिक्षण शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालनाचे प्रशिक्षण देणाऱ्या मोटार प्रशिक्षण शाळांचा सक्रिय सहभाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले। या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीमती आशिमा मित्तल, भाप्रसे, जिल्हाधिकारी जालना यांच्या शुभ हस्ते पार पडले। कार्यक्रमात श्रीमती मिन्नू पीएम, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, अजय कुमार बंसल, भापोसे, जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मोटार प्रशिक्षण शाळांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रॅलीनंतर DYRTO जालना इथं आयोजित संवाद कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी रस्ता सुरक्षा अभियान 2026 बाबत सविस्तर माहिती देऊन नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे। सुरक्षित वाहन चालकांच्या सवयी रुजवण्यात मोटार प्रशिक्षण शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। केंद्रीय रस्ते महामार्ग आणि परिवहन विभागातर्फे आणि राज्य परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान हा पूर्ण महिना राबवला जातो। दरवर्षी तो जानेवारीच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत राबवला जातो। तर यावर्षी 2026चा रस्ता सुरक्षा अभियान हे आजपासून इथे सुरुवात आपण करत आहे। तर राज्य शासनातर्फे परिवहन विभागातर्फे कार्यक्रम पत्रिका आलेली असते, त्यानुसार आपण रस्ते सुरक्षेसाठी, त्यानंतर रस्ते अपघात कमी होण्यासाठी, गुड सॅमरिटन म्हणून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि जी अपघातांची संख्या वाढलेली असते ती कमी करण्यासाठी वाहतूक विषयक सर्व घटकांची आपण जनजागृती करतो। यामध्ये मुख्यत्वे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण रस्ता सुरक्षा संदर्भात माहिती देतो। हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, वाहतूक नियमांचं पालन करणे याचा जीवनात आपण जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे। यासाठी समाजातील सर्व घटकांशी विभाग म्हणून आम्ही संपर्क करतो आणि जनजागृती मोहिमा आम्ही आखतो आणि काही विशेष तपासणी मोहिमा सुद्धा आपण आखतो। या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी रॅली देखील काढलेली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ते सुरक्षा अभियान 2026 चा जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जो कार्यक्रम महिनाभर राबवला जाणार आहे त्याचं उद्घाटन सोहळा आज आपण पार पाडत आहोत आणि त्यात आपण एक रस्ते सुरक्षा जनजागृती माहिती असलेले वाहनांना बॅनर लावून जिल्हाधिकारी कार्यालय ते जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय डेप्युटी आरटीओ जालना या कार्यालयापर्यंत एक वाहनांची रॅली काढतोय। त्यामध्ये विशेष करून रस्ता सुरक्षा नियम पालन करणे, वाहतूक नियम पालन करणे आणि या संदर्भात जनजागृती करणे या उद्देशाने आज या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी मॅडम, माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय ZPCO यांच्या शुभ हस्ते आपण रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करत आहोत। आणि हा अभियान जो आहे पूर्ण महिनाभर आपण विविध जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी आपले ट्रान्सपोर्टचे जे पार्किंग लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण जनजागृतीची मोहीम राबवत आहोत।